Hello and welcome to our today's session of Mobile Application Development MAD. तर आपण युनिट नंबर 4ला सुरुवात केलेली आहे. बराचसा पॉईंट्स आपण लास्ट सेशनमध्ये कव्हर केलेले आहेत टॉपिक नंबर 4मधील. तर इन डिटेल्समध्ये आपण टेक्स्ट व्ह्यू आणि रीड टेक्स्टबद्दल डिस्कशन केलेलं होतं. ह्या सेशनमध्ये आपण बटन्स आणि प्रोग्रेस बार हा पॉईंट कव्हर करणार आहोत. तर जसं टेक्स्ट व्ह्यू आणि रीड टेक्स्टमधल्या ज्या काही गोष्टी होत्या, जसं की ॲट्रिब्यूट्स किंवा बेसिक एक्झाम्पल जे असतील, त्याचा जो काही स्ट्रक्चर असेल, फ्लो असेल किंवा स्टेप्स असतील, तर बऱ्याचशा गोष्टी याच्यामध्ये पण आता रिपीट होतील. मग जर तुम्ही एडिट टेक्स्ट किंवा टेक्स्ट व्ह्यू ह्याच्यातला कोणताही पॉईंट जर मिस केला असेल तर तुम्ही पहिला तो व्हिडिओ चेक करा. त्याच्यामध्ये तुमचे कन्सेप्ट क्लिअर होतील आणि मग हा व्हिडिओला स्टार्ट करा. तर या सेशनमध्ये आपण बटन्सला सुरुवात करणार आहोत. तर आपल्याकडे जो बटन आपण शिकणार आहोत तो आहे रेडिओ बटन अँड रेडिओ ग्रुप. तो बेसिकली रेडिओ बटन काय असतो, कशा प्रकारचा दिसतो, आपण कुठे यूज करू शकतो, ह्या बेसिक गोष्टी आपल्याला माहीत आहेत. जसं की एखादं रजिस्ट्रेशनची लिंक असेल, रजिस्ट्रेशनचा फॉर्म असेल किंवा तुमचे MCQ टाईपचे जे क्वेश्चन्स असतील गुगल फॉर्ममधले, क्विज असेल, तर त्याच्यामध्ये कॉमनली आपल्याला रेडिओ बटन्स बघायला मिळतात. सिंगल बटन असेल तर त्याला आपण रेडिओ बटन म्हणतो आणि जर ग्रुप ऑफ रेडिओ बटन असेल तर त्याला आपण रेडिओ ग्रुप असं म्हणतो. रेडिओ बटन आर मेनली यूज्ड टुगेदर इन द रेडिओ ग्रुप्स. आता एक रेडिओ बटन सिंगल आपण कुठे यूज करत नाही. मिनिमम आपण 2 ते 3 रेडिओ बटन यूज करतो. जसं की रजिस्ट्रेशन असेल, खास करून जेंडर सिलेक्शनसाठी, जसं की मेल असेल, फिमेल असेल किंवा अदर हक्क असेल, तर तिथं आपण एकपेक्षा जास्तच यूज करतो. त्यामुळे आपण त्याला रेडिओ ग्रुप असंच बोलणार आहे त्याला. तर आपल्याला बऱ्यापैकी असा प्रकारचा व्ह्यू दिसतो. हा जो लेफ्ट साईडचा जो काही हायरार्ची किंवा पॅनल म्हणतो आपण, तो आपल्याला अँड्रॉईड स्टुडिओ याच्यामध्ये दिसून येतो. त्याच्यामध्ये आपल्याला जो बटन हवा असेल किंवा जो एलिमेंट हवा असेल तो एलिमेंट आपण घेऊ शकतो आणि आपल्या मेन ॲप्लिकेशनच्या युजर इंटरफेसमध्ये तो इन्सर्ट करून आपला युजर इंटरफेस आपण क्रिएट करू शकतो. तर इथं मल्टिपल रेडिओ बटन्स आहेत, तर त्याला आपण काय म्हणणार आहे, रेडिओ ग्रुप्स म्हणणार आहे, की जेणेकरून या ठिकाणी एक बटनपेक्षा जास्त बटन अवेलेबल आहेत. तर रेडिओ बटनचे पण ॲट्रिब्यूट्स मोस्ट ऑफ द टाईम सिमिलरच राहतील, जसे की एडिट टेक्स्ट आणि टेक्स्ट व्ह्यूसाठी असतील. ID, चेक्ड, टेक्स्ट, ग्रॅव्हिटी, टेक्स्ट कलर, टेक्स्ट साईज, टेक्स्ट स्टाईल, बॅकग्राऊंड, पॅडिंग आणि ड्रॉएबल्स. ड्रॉएबल्स म्हणजे काय आपण या एंड ऑफ द सेशनमध्ये बघणार आहे ड्रॉएबल्स काय असतात. बाकीच्या सगळ्या गोष्टी आपण इन डिटेल्समध्ये विथ एक्झाम्पल, विथ स्टेप आणि विथ युजर इंटरफेस डिस्कशन केलेलं आहे. जर तुम्हाला अजूनही कन्फ्युजन असेल तर तुम्ही पुन्हा व्हिडिओ बघू शकता एडिट टेक्स्ट किंवा टेक्स्ट व्ह्यूसाठीचा. तर बटन रेडिओ बटन असेल किंवा बटन रेडिओ ग्रुप असेल तर त्याचं एक्झाम्पल कसं घेणार आहात. आता सगळीकडे स्टेप 1 आपली कॉमन असणार आहे, जसं की प्रोजेक्ट क्रिएशन आणि त्याला जे काही नेम असेल तर नेम द्यायचं. म्हणजे आपण फाईल मेनूमध्ये जाऊन न्यू ऑप्शनला जाऊन न्यू प्रोजेक्ट तयार करतो आणि त्यानंतर जो काही आपल्याला एक फॉर्मचा युजर इंटरफेस येतो तो आपण फिलअप करतो आणि त्यानंतर फिनिश करतो. प्रत्येक एक्झाम्पलमध्ये आपल्याला स्टेप 1 ही कॉमन राहील. त्याच्यानंतर सेकंड स्टेप आहे ती आहे रिसोर्स फोल्डर, म्हणजे RES. रिसोर्स फोल्डरमध्ये आपल्याला लेआउटचा ऑप्शन मिळतो. लेआउटच्या ऑप्शनमध्ये आपल्याला आपली जी काही मेन XML फाईल असते, जी की आपण ॲप डेव्हलपमेंटसाठी यूज करतो, ती activity_main.xml असेल किंवा main.xml असेल. तर हा पण बऱ्यापैकी मोस्ट ऑफ द टाईम स्टेप 2 पण सिमिलर राहतो. त्यानंतर आहे रिसोर्सेस, म्हणजे SRC. त्याला आपण सोर्स फाईल म्हणतो SRCला. तर SRC फोल्डरमध्ये आपल्याला पॅकेज मिळतं आणि त्या पॅकेजमध्ये आपल्याला आपली जी काही मेन ॲक्टिव्हिटीची जावा फाईल असते, म्हणजेच मेन ॲक्टिव्हिटी.java फाईल, म्हणजे जावाचा जो काही कोड असेल जो की आपल्याला आपल्या ॲप्लिकेशनमध्ये रन करायचा असतो, तो सगळा कोड आपल्याला मेन ॲक्टिव्हिटी.java फाईलमध्ये लिहावा लागतो. त्यानंतर पुन्हा RESमध्ये रिसोर्समध्ये व्हॅल्यूज असतात. व्हॅल्यूजमध्ये आपल्याला इथं मिळणार आहे XML फाईल, जे की strings.xml फाईल असणार आहे. याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात त्या आपण नंतर बघणार आहोत. फक्त स्टेप्स एक्झाम्पलमध्ये आपण कोणकोणत्या स्टेप्स तयार करून आपण एक्झाम्पल एक्झिक्यूट करतो ते फक्त बघून घ्या. त्यानंतर आपण ॲप्लिकेशन रन करतो आहे त्या विथ द हेल्प ऑफ इम्युलेटर, ज्याच्यामध्ये आपण एक्झाम्पलमध्ये घेतलेलं आहे 5 रेडिओ बटन्स, जे की त्याच्यामध्ये आपण रेडिओ ग्रुप्स घेतलेला आहे.
त्या लिस्टमध्ये आपण WWE सुपरस्टारचे नेम घेतलात सिम्पल करण्यासाठी एक्झाम्पल. ठीक आहे. तर ह्या एक्झाम्पलचं आउटपुट कसं येणार आहे, तुमचे जे काही मल्टिपल रेडिओ बटन्स असतील त्याला आपण रेडिओ ग्रुप्स म्हणणार आहे. त्या ग्रुप्समध्ये आपल्याला 5 रेडिओ ग्रुप्स मिळणार आहेत, म्हणजे 5 रेडिओ बटन्स मिळणार आहेत. त्या बटन्सचा एक ग्रुप असेल, त्याच्यामध्ये तुमचे जे काही सुपरस्टार असतील त्यांची नावं असणार. मग सिलेक्ट युअर फेवरेट सुपरस्टार, तुमचा जो काही फेवरेट असेल त्याला क्लिक करायचं आणि सबमिट करायचं. त्यानंतर आपल्याला सबमिट बटनच्या खाली एक ब्लॅकमध्ये टोस्ट दिसतो, टोस्ट मेसेज. हा पण एक अँड्रॉइडचा पार्ट आहे. टोस्ट काय असतो, कुठे यूज करतात, कसं यूज करायचं, त्याचं एक्झाम्पल, सिंटॅक्स, ह्या सगळ्या गोष्टी ऑलरेडी डिस्कशन केलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट येतो, तो येतो प्रोग्रेस बार. तर प्रोग्रेस बार पण बऱ्याच ठिकाणी बघितला असेल, मोबाईलच्या ॲप्लिकेशनमध्ये, वेबसाईटमध्ये असेल किंवा गेममध्ये असेल. तर बऱ्यापैकी प्रोग्रेस बार आपण जनरली 2 प्रकारचे बघतो. एक तर सर्क्युलर मोशनमध्ये फिरणारा असतो तो एक प्रोग्रेस बार, आणि दुसरा असतो तो हॉरिझॉन्टलमध्ये असतो, जो की 0 पासून 100% जातो. काही मोबाईलमध्ये आपण काय करतो, फाईल्स कॉपी करतो किंवा मूव्ह करत असतो, त्यावेळेला आपल्याला एकतर राऊंडमध्ये दिसतो सर्क्युलर मोशनमध्ये किंवा हॉरिझॉन्टलमध्ये दिसतो. The progress bar is used to display the status of the work being done, like analyzing the status of the work or downloading of any file. डाउनलोडिंग कसं होतं, स्टार्ट 0% पासून 100% होतं. मग 100% काय झालं, त्याची मॅक्सिमम व्हॅल्यू झाली त्या प्रोग्रेस बारची. In the Android, by default, a progress bar will be displayed as a spinning wheel, but if you want to be displayed as a horizontal bar, then we need to use the style attribute as a horizontal. तर जसं की मगाशी सांगितलं की बऱ्याच वेळेला आपण ज्या वेळेला बघतो लोडिंगचा जो काही प्रोग्रेस बार असेल तो सर्क्युलरमध्ये असेल किंवा स्पिनिंग व्हीलमध्ये असेल, तो आपल्याला ॲज अ हॉरिझॉन्टलमध्ये पण यूज करता येतो विथ द हेल्प ऑफ स्टाईल ॲट्रिब्यूट. तो कसं करायचा तर आपण बघूया. Here we mainly use android.widget.progressbar class. जी काही आपली जावाची फाईल असेल त्यामध्ये जो काही आपला क्लास असेल त्याच्यासाठी आपण यूज करणार आहे android.widget.progressbar. त्याचा सिंटॅक्स राहील स्टाईल इज इक्वल टू इन्व्हर्टेड कॉमामध्ये @style /widget.app compact, आणि जो आपला प्रोग्रेस बार डॉट हॉरिझॉन्टल. हॉरिझॉन्टल काय आहे, त्याचा स्टाईलचा ॲट्रिब्यूट आहे. तर हे राहणारा त्याचा सिंटॅक्स जो की आपण android.widget.progressbar क्लासमध्ये यूज करतो. सिम्पल आहे. त्यानंतर काही मेथड्स आपण प्रोग्रेस बारवरती परफॉर्म करतो जेणेकरून आपल्याला बऱ्याचशा गोष्टी मिळवायच्या असतील. तर पहिली मेथड आहे गेट मॅक्स. जसं की इट रिटर्न्स द मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ द प्रोग्रेस बार. प्रोग्रेस बारची मॅक्सिमम व्हॅल्यू असते 100 आणि इनिशियल व्हॅल्यू असते 0, आणि त्याच्यामध्ये ज्या काही गोष्टी घडतात तो आपण इन प्रोसेसमध्ये म्हणतो. हिअर वी कॅन गेट द मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ द प्रोग्रेस बार इन द जावा क्लास. आता हे झालं की प्रोग्रेस बार कसं काम करतं, त्याचबरोबर कुठे लिहायचा, कोणता क्लास यूज करायचा. मग त्या क्लासमध्ये आपल्याला जो काही प्रोग्रेस बारची मॅक्सिमम व्हॅल्यू असणार आहे ती त्या जावाच्या क्लासमध्येच मिळणार आहे, आणि ती व्हॅल्यू असणार आहे इंटीजर व्हॅल्यू, बिकॉज द प्रोग्रेस बार लोडिंग स्टार्ट फ्रॉम 0 अँड मॅक्सिमम व्हॅल्यू इज 100. सो दीज ऑल आर द इंटीजर्स, दीज ऑल आर द डिजिट्स नंबर्स. सो हिअर वी विल रिटर्न the integer value. The syntax is integer int max value is equal to simple progress bar dot get max. This method will give you the maximum value. This will get you the maximum value of the progress bar. It's also simple. The next method is a get process method. So get process method will returns the current value of the progress bar. Means your progress in the progress bar is loading and it is in a progress from 0 to 100 and it is in between the process. To know what is the exactly actual value of the current progress, you have to use get progress method. Here we can get the current progress value from the progress bar in the Java class. This will also returns integer value. आता ज्यावेळेला आपण गेट मॅक्सिमम यूज करतो तर सेम पॅरामीटर्स आपल्याला गेट
प्रोग्रेसमध्ये यूज करतो. तर त्याचं सिंटॅक्स पण सेम राहील, त्याची रिटर्न्स व्हॅल्यू पण आपली इंटिजरच राहणार आहे आणि जो काही सिंटॅक्स असणार आहे तो असणार आहे इंटिजर प्रोग्रेस व्हॅल्यू इज इक्वल टू सिम्पल प्रोग्रेस बार डॉट प्रोग्रेस. दिस मेथड विल रिटर्न्स यू द करंट प्रोग्रेस व्हॅल्यू ऑफ अ प्रोग्रेस बार. तर ह्या पण मेथड्स सिम्पलच आहेत. तर आता ॲट्रिब्यूट्स आपण बघणार आहोत. जे कॉमन ॲट्रिब्यूट्स आहेत तो आपण आता डिस्कस करणार नाही. ज्या ॲट्रिब्यूट वेगळ्या असणार आहेत त्या प्रोग्रेस बार रिलेटेड त्या फक्त डिस्कस करणार आहे. तर पहिले आहे आय डी युनिकली आयडेंटिफाय प्रोग्रेस बार, हे कॉमन आहे. सेकंड आहे मॅक्स, जो की मॅक्सिमम व्हॅल्यू जी काही प्रोग्रेस बारचे असतो ते डिफाईन करण्यासाठी किंवा ते ॲक्सेस करण्यासाठी आपण मॅक्स हा ॲट्रिब्यूट यूज करतो. थर्ड वन आहे प्रोग्रेस. Progress is an attribute we'll need to use in Android to define the default progress value in between 0 and the maximum. जसं की इंटिजर व्हॅल्यू मिळणार आपल्याला. फोर्थ वन इज अ प्रोग्रेस ड्रॉएबल्स. सो प्रोग्रेस ड्रॉएबल्स इज an attribute used in Android to set the custom drawable for a progress mode. तर ड्रॉएबल्स म्हणजे जे काही ऑब्जेक्ट्स असतात, जसं की एखादा ड्रॉएबल्स असेल हॉरिझॉन्टलचा किंवा एखादा सर्क्युलरचा ड्रॉएबल असेल. तर बरेचसे ड्रॉएबल आपल्याला अँड्रॉइड स्टुडिओमध्ये मिळतात. ते आपण इन डिटेल्समध्ये लेआउटमध्ये पण आणि व्ह्यूमध्ये पण चेक करणारच आहोत. तर जे काही कस्टम ड्रॉएबल्स असतात जे की आपण प्रोग्रेस बारसाठी यूज करणार आहोत, तर त्यासाठी आपण यूज करणार आहे प्रोग्रेस ड्रॉएबल्स ॲट्रिब्यूट. हा ॲट्रिब्यूट यूज करून आपण जे काही ड्रॉएबल्स असतील त्याला कस्टमाइज करून त्याला सेट करू शकतो. म्हणजे सेट द कस्टम ड्रॉएबल्स फॉर एनी प्रोग्रेस बार फॉर द प्रोग्रेस मोड. हा झाला फोर्थ. त्यानंतर आहे फिफ्थ वन, जो की आहे ॲट्रिब्यूट्स. फिफ्थ आहे बॅकग्राऊंड. आता बॅकग्राऊंड काय असतं, कुठे यूज करतो, बॅकग्राऊंड ॲट्रिब्यूट काय काम करतो, सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत आपण. त्यानंतर आहे इनडिटर्मिनेट. नाव इन द अँड्रॉइड द ॲट्रिब्यूट इनडिटर्मिनेट इज यूज्ड to enable the indeterminate mode. In this mode, a progress bar shows a cyclic animation without an indication of a progress. म्हणजे याच्यामध्ये कसं असतं की लूप फिरतं. एखादं सायक्लिक ॲनिमेशनमध्ये काय राहतं की तो जो लोडिंगचा बार असेल किंवा सायक्लिक मोशन असेल तर याच्यामध्ये सायक्लिक ॲनिमेशन असतं. तर याच्यामध्ये काय दाखवतं ते 0पासून 100पर्यंत मॅक्सिमम व्हॅल्यू शो करत नाही. ते बस सर्क्युलर मोशनमध्ये मूव्ह करत राहतो. जसं की राऊंड अँड राऊंड त्यामध्ये लूपमध्ये फिरत राहतं. 0 पण दाखवत नाही, शो ते प्रोग्रेसच शो करत नाही, म्हणजेच विदाऊट इंडिकेशन ऑफ अ प्रोग्रेस. तर हा आहे ॲट्रिब्यूट इनडिटर्मिनेट. आणि सेवन्थ आहे पॅडिंग. पॅडिंग आपल्याला माहीत आहे, लेफ्ट राईट टॉप बॉटम. त्यानंतर आहे आपण घेणार आहोत एक्झाम्पल, जे काय आपण आता एखाद्या प्रोग्रेस बारची म्हणजे सेटिंग प्रोग्रेस व्हॅल्यू ऑफ अ प्रोग्रेस बार इन द जावा क्लास. आता ज्यावेळेला आपल्याला एखादी व्हॅल्यू म्हणजे सेटिंग जर प्रोग्रेस व्हॅल्यूमध्ये सेव्ह करायचं, प्रोग्रेस बारची प्रोग्रेस व्हॅल्यू सेटिंग सेट करायचं असेल तर आपण जावा क्लासमध्ये सेट करतो. तर त्याचा कोड असा असणार आहे, आपल्याला घ्यायचा असतो प्रोग्रेस बार, त्यामुळे आपण घेतो प्रोग्रेस बार. त्यानंतर घेतो सिम्पल प्रोग्रेस बार इज इक्वल टू राऊंड ब्रेसेसमध्ये आपला जो काही प्रोग्रेस बार आहे तो प्रोग्रेस बार घेतो याच्यामध्ये. आणि काय करतो आपण फाइंड व्ह्यू बाय इट्स आय डी. आय डीचा ॲट्रिब्यूट यूज करून आपण त्याचा जो काही व्ह्यू असतो तो फाइंड करतो आपण, म्हणजे फाइंड व्ह्यू बाय आय डी. त्यानंतर आपण घेतो आर डॉट आय डी डॉट सिम्पल प्रोग्रेस बार. सिम्पल प्रोग्रेस बार इज नथिंग बट दिस इज द नेम ऑफ अ सिम्पल प्रोग्रेस बार. सो द फर्स्ट लाईन विल इनिशिएट द प्रोग्रेस बार. दिस लाईन विल इनिशिएट द प्रोग्रेस बार. म्हणजे इनिशियलायझेशन जर प्रोग्रेस बारचं करायचं असेल तर आपल्याला पहिली लाईन लिहावी लागते. ह्याच्यामधून आपला जो काही प्रोग्रेस बार आहे त्याचं इनिशियलायझेशन होतं. आणि त्यानंतर आपण मेथड्स यूज करू शकतो, जसं की सेट मॅक्स असेल किंवा सेट प्रोग्रेस असेल. सिम्पल प्रोग्रेस बार डॉट सेट मॅक्स मॅक्सिमम व्हॅल्यू इज 100 अँड सिम्पल प्रोग्रेस बार डॉट सेट प्रोग्रेस इज इन बिटवीन द प्रोग्रेस. यू कॅन मॉडिफाय or you can set it on your own. So default progress value of the set progress is 50 and the maximum value of the progress bar is set to the 100. So this is the very simple example of a progress bar.
Now we will look for the example. We will go to the steps. So first step will be the common of creation of the project, giving the name, filling the form and finish. So we will go into file menu, then we will go into the new option and we will create a new project. Then we will fill the basic form which appears after clicking the new project, and after the completion of the filling of a form, then we will going to click on the finish button. So this step will almost similar in all the examples. The next step will be the similar also. We will open the resource folder, then we will go into layout. In the layout we will write the code in the activity underscore main.xml file or main.xml file. Which code we will going to write in the activity underscore main will be the layout. The third step is open the sources folder src, then go to the packages, and in the packages we will got the file that is main activity.java file. In this Java file we are all the main classes, main activity, coding related part included in main activity.java file, which is present in the src, and in src there will be the package. In the package this file will displayed and stored. तर याचा आउटपुट जे काही येईल, एक्झाम्पल बेसिक घेतल्यामुळं, तर तो अशा प्रकारे येईल. हा आहे राऊंड अँड राऊंड, म्हणजे जो की लूपमध्ये फिरतो. हा 0 पासून 100पर्यंत शो करत नाही, हा फक्त आपल्या लूपमध्ये फिरत राहतो, जो की विदाउट इंडिकेटिंग द ॲक्च्युअल करंट प्रोग्रेस ऑर मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ अ प्रोग्रेस बार. जोपर्यंत हा लोड होत नाही तो फक्त वेटिंग करत राहायचं. तर हा झाला सिम्पल प्रोग्रेस बार आणि बटन्स. 4.2ला आपण नेक्स्ट सेशनमध्ये सुरुवात करणार आहोत. या सेशनमध्ये आपण पूर्ण 4.1 मधील बटन आणि प्रोग्रेस बारचं डिस्कशन केलेलं आहे. नेक्स्ट सेशनमध्ये आपण 4.2ला सुरुवात करतो, जो की व्ह्यूजचा पॉईंट असणार आहे. थँक्यू.